चला बोलतोय आजची दुसरी रजनी आपण पाहताय. दुसऱ्या रजनी मधली शेवटची लढत. एका बाजूने आपण संघ पाहाल वहाळ, तर त्यांना फाईट करेल धानसर. वहाळ विपक्ष धानसर ही लढत आपण पाहताय. पंचांचा इशारा आलाय स्टॉपवॉच सुरू करायचा. आमच्या संवेद गुंडलेकरांच्या भूमिकेत जोडले गेलेत केतनजी पाटील. पाटणोली गावातील पाटणोली ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आता मात्र स्कोररच्या भूमिकेत होतंय. मैदानच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल, पहिलाच बॉल. आखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक जरूर तिथे वाईडिश लॉंग ऑफ कडून ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 2च्या मदतीने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश केला. धावसंख्येला आकार आला, धावसंख्येला उकार आला. टीमची टोटल 2च्या घरात. किशोर आणि किरण ही सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज किशोर, तर नॉन स्ट्रायकिंग एंड कडे वळला किरण. पुढचा बॉल, मागचा पाय वाकवत स्वीपचा प्रयत्न होता परंतु फटका अयशस्वी राहिला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावले. तिथे डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 2च्या घरात. जिथे बॅटिंग करत असताना आपण संघ पाहता धानसर या संघाला पाहता. खरं तर दोन्ही संघाचे 12th मॅन इथे उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवलीत. पुढचा बॉल, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जरूर. इथे मात्र कॉलिंग पाहायला मिळालं नाही. जयेश तिथे होता, त्याच्याकडून चुकी झाली आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चुकीला माफी नाही. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. इथे मात्र झेल ड्रॉप झाला. पहिल्या सत्रामध्ये आता झालेले झेल ड्रॉप इथे मात्र किती महागात पडतील हे मात्र पाहावं लागेल. नक्कीच पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार झालाय. पुन्हा एकदा प्रतीक या षटकातील पुढचा बॉल, चौथा बॉल. हो, पुन्हा एकदा प्लेन मिस पाहायला मिळाला परंतु यष्टीरक्षकाकडून झालेली चुकी. चेंडू निघून चाललाय डीप थर्ड मॅन रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रिले प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाने चेंडू अडवला, दुसऱ्यानं फेकी केली. तत्पूर्वी 22च्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल 6च्या घरात. आतापर्यंत 6 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहताय. 4 षटकांची लढत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत पाहायला मिळतात. अशा प्रकारे फिल्डिंगचा पुरेपूर वापर करून घेतील का हे दोन्ही फलंदाज. आतापर्यंत बांधून ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. जरूर या चेंडूवर मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. पुढचा बॉल खोलात टाकला होता, अगदी बुंद्यात टाकला होता. 4ही मुंड्यात चीत केलं फलंदाजाला. काहीसा समजला नाही परंतु चांगल्या रीतीने डिफेन्स सुद्धा केलंय चेंडूला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या थांबली 6च्या घरामध्ये. आता षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3 डबल्स आणि 2 डॉट बॉल्स पाहायला मिळत. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल. आडव्या बॅटनं खेळलाय, दिशा दिली आहे. स्लॉक स्वीपचा फटका. या शेवटच्या चेंडूवर शेवट गोड करणारा चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. खरं तर कधी काय कसं सुचेल याचा काही नेम नाही. कारण VRCC उसाटणे आयोजित शिवाजीदादा पाटील सरपंच चषकामध्ये करता त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा आमच्यासोबत होता. ते 12 ग संगीत खरं तर मला तर वाटतं जवळपास 12 ते 13 वेळा प्रेक्षकांनी त्यांना बोलायला सांगितलं. ते म्हणतात की आता 12 वाजून गेले, 2 वाजलेत, आता कोणतं ते संगीत. पण तरी प्रेक्षक सांगतात तुम्ही तेच संगीत बोला. त्यामुळे वेगळा फॅन बेस, एक वेगळा फॅन फॉलोईंग त्यांचा देखील आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. प्रचंड प्रेक्षक आले होते फक्त आणि फक्त ती कव्वाली ऐकण्यासाठी. क्रिकेट कव्वाली बऱ्याच जणांनी खरं तर ट्राय केलं पण ते जमलं ते एकमेव एकनाथ माळी यांना.
नक्कीच एकनाथजी माळी शाहीर यांचा जो तुम्ही उल्लेख केलात, पनवेल तालुक्यातीलच केवाळे हे गाव आणि केवाळे गावचं हे ग्रामस्थातलं अर्थातच एकनाथजी माळी यांनी खरं तर केवळ नाव संपूर्ण रायगड ठाणे परिसरात गाजवलाय. होतोय मैदानाकडे जिथं दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर घनश्याम तैयार. जरूर इस टीम के कप्तान आते हुए गेंदबाजी के लिए पहली पेशकश. पहली गेंद पर द विकेट स्मैश करना चाह रहे थे, बहुत दूर रखी गई. वाइट बॉल का इजाफा होता हुआ और अतिरिक्त रन के माध्यम से टोटल आगे बढ़ता हुआ. कुछ स्कोर की बात करेंगे यहाँ पर. टोटल आकर पहुंचा है 11 रन पर. और अभी देखिए बात करेंगे जैसे शुरुआत हुई घनश्याम की. घनश्याम में एक बेहतरीन ऑलराउंडर की भूमिका जरूर यहाँ पर अदा करते, साथ ही साथ एक फील्डर अच्छे. तो कप्तान चले सीना तान, हमेशा हम इनका खेल देखते. घनश्याम आगे मुड़ते हुए फिर एक बार व्हाइट बॉल से शुरुआत की इस ओवर की. पटकी भी गेंद थी, ऑन साइड पर खेला है, फील्डर वहां पर मौजूद. बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए सिर्फ और सिर्फ एक रन सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता. बाकी स्कोर की बात करेंगे देखिए यहाँ पर 12 रन. नक्कीच धावफलकावर धावा आपण पाहताय 12. चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. फक्त एकच धाव मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार झाला घनश्याम. आखूड टप्प्याचा बॉल होता, खांद्याचा पुरेपूर वापर, परंतु चेंडू खाली राहिला. फलंदाजाला अपेक्षित असणारा बाउन्स या चेंडूवर पाहायला मिळाला नाही. चेंडू निर्धावाला. आतापर्यंत कमालीचं षटक हातात आहे. पहिला चेंडू जरूर व्हाईट बॉल होता, तदनंतर एक सिंगल आली आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल इथे पाहायला मिळाला. अपील तर केली गेली होती, अपीलमध्ये उत्साह होता आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. आतापर्यंत संघाची धावसंख्या थांबली अर्थातच 12च्या घरात. आणि यंदाच्या वर्षी खरं तर स्कायरा 11 या नावानं न्यू यंगस्टर वाल संघाला खेळताना आपण पाहतोय. आणि अंगमाची जशी सुरुवात झाली तेव्हाच आकाश पाटील शिरडोन यांनी सांगितलं यंदाच्या वर्षी बिंजोडची गाडी स्कायरा 11 या नावाने पळेल. यावेळेस फाईन खेळलाय, फाईन लीगला प्रोटेक्शन नाहीये, बॉल निघून चाललाय डीप फाईन लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जसं एकनाथ माळी सरांचा उल्लेख केला तसेच दादा कोंडके लेजेंडरी ॲक्टर ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी खरं तर गाजवली. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सोडून दिला बॉलला. पंच आम्हाला कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर. संघाचा धावफलक जाऊन पोहोचते 17च्या घरात. आता मात्र 17चा खतरा आणि खतऱ्याची घंटी इथे मात्र वाजताना पाहायला मिळेल, परंतु कोणाच्या बाजूने कोणता संघ खतऱ्यामध्ये जाईल येणाऱ्या काही षटकांमध्ये समजेल. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला. तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नसणारा फक्त आणि फक्त एकच धाव. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर आला, चेंडूची उचल केली, चेंडूची फेकी केली, तत्पूर्वी एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 18च्या घरात. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातला. न्यू यंगस्टर वाल संघ आपण पाहिलं तर नेहमीच चांगली कामगिरी त्यांची आपल्याला नाईट क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. नाईट क्रिकेटमध्ये बहुतांश वेळी बामन डोंगरी आपण पाहतो तेजसच्या नेतृत्वाखाली नेहमी जबरदस्त कामगिरी करताना त्या संघाला. RCC पेटला आपण पाहतो विवेक जोशी मेंटॉर, बंटी जोशी आणि सोहेल शेखच्या नेतृत्वाखाली नेहमी जबरदस्त कामगिरी तो संघ करतोय. आणि नाईट क्रिकेटमध्ये एक वेगळी मजा असते, एक वेगळा आनंद असतो आणि हा फॉर्मॅट खरं तर सर्वांना हवा असतो. उन्हाचा तडाखा प्रत्येकाला बसतो, त्यामुळे जे फॉर्मॅट ऑफ क्रिकेट आता कुठेतरी कमी होत चाललेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि रजनी क्रिकेटच्या स्पर्धा या मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळतात. चला घनश्याम, वेळ आपल्याकडे खरं तर नाही, आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे. आता आमचे आयोजक देखील भरपूर थकलेले आहेत, त्यामुळे विनंती आहे की आपण फास्ट खेळा. नक्कीच रजनी क्रिकेटचा तुम्ही उल्लेख केलात. उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय मार्चच्या महिन्यामध्ये, परंतु रजनी क्रिकेटचं आयोजन करत असताना आयोजकांची प्रचंड मोठी मेहनत पाहायला मिळते. खरं तर जनरेटर असे बरेचसे जे फ्लड लाईट असतील जे मात्र डे फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळत नाही, परंतु नाईट क्रिकेटसाठी जे आवश्यक असणाऱ्या गोष्टी याच्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च
त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य जास्त आवश्यक असतं आणि हे मात्र सर्वांची जमवाजमव करून एक A1 क्वालिटीचं आयोजन आपण पार पडत असताना पाहताय. या पाटणोलीच्या नगरीमध्ये पाटणेश्वरी मैदानावर स्पर्धा आपण अनुभवताय. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025. तिसरं षटक प्रगतीपथावर जिथं बॉलर तयार झालाय. सुजल घरत डावखुरे हाताचा एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. 9 मिनिटं. सुजल घरत तयार. पुढचा बॉल या षटकातील पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळला समोरच्या दिशेनं. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फक्त एकच धाव मिळेल. कमालीचा थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं कलेक्शन सुद्धा पाहायला मिळालं. टीमची टोटल 1च्या मदतीनं 19-19च्या घरात जिथं सलामीला आलेली जोडी किशोर आणि किरण अजूनही मैदानामध्ये दाखल. जरूर अजून विकेट मिळाला नसेल परंतु संघाची धावसंख्येची गतीचा विचार केला तर आतापर्यंत 19च धावा आहेत. धावा जमवाव्या लागतील. आडव्या बॅटनं खेळलाय. फिरून मारलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे परंतु पुन्हा एकदा त्याच्याकडून चुकी झाली. जयेश तिथे होता. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होत असताना पाहायला मिळते. फिल्डिंग करत असणारा संघ आपण पाहता स्कायरा 11 वहाळ. येस नक्कीच न्यू यंगस्टर्स स्कायरा 11 वहाळ संघ पाहताय आपण. पुढचा बॉल यावेळेस मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न लॉफ्टेड हिट करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा काहीसा संपर्क नाही आहे. तिथे मात्र डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. 20च्या घरात दुसऱ्या दशकात धावसंख्या जाऊन पोहोचल्या परंतु 20 ही धावसंख्या इथे सन्मानजनक नसणार आहे कारण मागील सामना आपण पाहिला देवा ग्रुप आवरे विपक्ष वाशिवली संघाने तो सामना अगदी एकतर्फी जिंकला होता 31चा पाठलाग करत असताना. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव जरूर झाले. ओव्हरथ्रो झाला. दुसरीचा प्रयत्न सुद्धा झाला. 2 धावा पूर्ण सुद्धा केल्यात. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा आलाय 22च्या स्वरूपात. या 2 धावा अर्थातच एक्स्ट्राज मध्ये भरती होईल. फलंदाजाच्या खात्यात जरूर धाव नसेल परंतु धावा कशा येणं महत्वाचं आहे. संघाच्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल 22. लॉस ऑफ 0 विकेट्स. पुढचा बॉल अर्थात या षटकातील 5वा बॉल असेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या बॉलवर आपण एक सिंगल पाहिली तदनंतर अजून एक सिंगल आली तदनंतर एक निर्धाव चेंडू पाहिला तदनंतर एक डबल. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते की काय. यस वाईड लाईनच्या आतमध्ये इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल डिलिव्हरी. पंच कळवतात कोणत्याही प्रकारची अतिरिक्त धाव तिथे नाहीये. प्लेयर रिव्ह्यू आहे का. चला वाईटसाठी प्लेयर रिव्ह्यू आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहता सन्मान्य लालचंदजी गावंड सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा योग्य तो निर्णय आलाय जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय असेल. चला 12th मॅननी तिसऱ्या पंचांच्या डिसिजनवर कोणताही आक्षेप घ्यायचा नाहीये आणि कोणती कॉमेंट करायची नाहीये. प्लीज विनंती असेल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सुजल तयार. कमालीचं षटक आतापर्यंत राहिलं. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केलंय चेंडूला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्वतः प्रयास या खेळाडूचा आवर्जून उल्लेख करू. प्रयास कोळी ज्याच्या नावावर या हंगामामध्ये 2 मालिका वीराच्या बाईक राहिलेल्या आहेत. अगदी कमी वयामध्ये नावालौकिकाला आलेला खेळाडू आपण पाहताय मैदानामध्ये. खरं तर वय वर्ष 17 त्या खेळाडूचा. वय वर्ष जरी कमी असलं ना तरी त्याची छाती 36ची. अगदी निडर होऊन तो फलंदाजी करतो. निडर होऊन गोलंदाजी करतो. फलंदाजी करत असताना आपण त्याची बॅटिंग पाहिल्या. तो बॉलर बघत नाही फक्त बॉल बघतो. पुढचा बॉल अर्थातच या षटकातील शेवटचा बॉल होता. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23च्या घरात. आता उर्वरित 1 षटक बाकी आहे. सागर पाटील यांना सुद्धा आपण पाहताय. पारगाव गावचा एक बुलंद आवाज तो सुद्धा तुम्ही ऐकलात.
सागर पाटील सर, तोता मैना फेमस, खरं तर सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा सुद्धा सन्मान MD भाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहिला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खरं तर दशरथ पाटील सरांना टक्कर देणारं एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे सागर पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन चलतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हातातून निसटला. तो फक्त चाचपडतच राहिला. तत्पूर्वी वाईडिश लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल केला. तत्पूर्वी 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. शेवटचं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे धीरज. कमालीचा गोलंदाज तो सुद्धा राहिला. मागच्या सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे, परंतु हा याच सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी राहील, कारण तो हा सामना निर्णायक आहे. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल. सुपर 12 मध्ये आजच्या रजनीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय रसायनी परिसरातील वाशिवली हा संघ, परंतु आज दुसरा संघ कोणता दाखल होईल. पुढचा बॉल उडवलाय, बॉल चेंडू हवेत आहे, फटका जरूर फसलाय. स्वतः गोलंदाज कमालीचा झेल पाहायला मिळाला. विरुद्ध दिशेने धावत असताना कोणत्याही प्रकारचा झेल सोपा नसतो मित्रांनो, परंतु इथे मात्र तो सोपा करून दाखवलाय. गोलंदाज धीरजनं पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक पहिला, किशोर बॅक टू द पॅव्हलियन. येताना पाहायला मिळतील. पहिला सामना बहिरदेव मोसारे विपक्ष बंबावी पाडा या दोन संघांमध्ये. त्यानंतर JKC दुंद्रे त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी कोळीपाडा. त्यानंतर अ गटातील मॅचेस SSCC पारगाव, SSCS पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्या 11 काळुंद्रे. त्यानंतर एकता स्पोर्ट्स बंगारपाडा त्यांच्या विरोधामध्ये बॉस फायटर्स ओवले, जनुमान दापोली चॅलेंजर्स पारगाव आणि त्यानंतर जय भोलेनाथ ट्रान्सपोर्ट्स KCC आंबापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी बेलवली असे संघ तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे उद्या देखील आवर्जून या स्पर्धेला भेट द्या. IPL धमाका, IPL ची ट्यून आपण ऐकली. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर धीरज तयार, ज्याने एक विकेट जरूर मिळवला. इथे मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकत नसताना चेंडू अडवला गेला. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट सुद्धा झाला, परंतु दोनच धावावर समाधान मानावं लागेल. एकच धाव घेतल्या, कारण स्ट्रायकिंग एंडला फलंदाज होता नवीन फलंदाज कैलास स्ट्राईकला होता, त्याने एक धाव जरूर घेतली. आता किरण स्ट्रायकिंग एंडवर येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर पाहत आहे धीरज. या बॉलवर एकच रन असेल स्कोरर. संघाची धावसंख्या 26. पुढचा बॉल यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉटवरनं चेंडू पडला न पडला, नाकाला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. आम्ही आवर्जून उल्लेख करू आकाशजी पाटील यांचा. खरं तर मी ज्या गावाला बिलॉंग करतो त्या आमच्या गावचे खरं तर ते जावई आहेत. आमचे आदितीताईंचे मिस्टर आकाशजी पाटील आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ अनिरुद्ध दादा यांचे ते खरं तर भाचे आहेत. चला रिव्ह्यू तुमचा नसणार. बॅटिंग टीम याची दखल घ्यायची. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत, सॉरी, इथे 1 रन आली होती. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये तिथे फक्त एकच धाव मिळेल. थ्रो चांगला पाहायला मिळाला. कलेक्शन जरूर प्रॉपर पाहायला मिळालं नसलं तरी अतिरिक्त धाव तिथे मिळणार नाहीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 27. आता पहिल्या सत्रातील
शेवटचा बॉल शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवर धीरज सामना करेल. कैलास विपक्ष धीरज. शेवटचा बॉल कशा प्रकारे एखादा मोठा फटका येईल का? शेवटच्या बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळेल का? शेवटच्या बॉलवर विकेट पाहायला मिळेल? रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेसफुल नाही झाला. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली, एकानं पकडला एक सुंदर असा झेल आणि संपवलाय कैलासचा खेळ. पुढचा क्रमांकाचा धक्का बाद झालाय आणि इथे मात्र 4 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 27-27 विजयासाठी 24 बॉल आणि 28 ची गरज. तत्पूर्वी ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. वहाल संघाला की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये दाखल करा. 3:06 झालेली आहेत. शेवटची लढत आजच्या रजनीमधली आपण पाहता. एका बाजूने न्यू यंगस्टर स्कायरा 11 वहाळ विपक्ष धानसर ही लढत आपण मैदानामध्ये पाहता. धानसर विपक्ष वहाल अगदी विचार केला तर आपल्या अगदी जवळचा गाव. चला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. आता खरं तर 3:07 झालेत. बराच उशीर झालाय आजच्या रजनीला. सामने आज लवकर सुरू झाले होते तरी सुद्धा उशीर झाला. आणि फिल्डिंग टीम कमीत कमी टीम मीटिंग घ्या. सामना जेव्हा सुरू होईल. इथे पाहताय तुम्ही कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमचे बकासूर, छोटा बकासूर खरं तर या नावाने प्रसिद्ध आहेत, उर्फ चॅम्बो. नक्कीच स्पर्धा आपण पाहताय. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 प्रकाश झोतातील भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा. प्रथमच पर्व या स्पर्धेचं, परंतु परिपक्व आयोजनामध्ये काहीच कमी पाहायला मिळत नाही. प्रशस्त असं व्यासपीठ आपण पाहता. दर्जेदार समालोचक. कालच्या दिवसात सुद्धा शेरो शायरी के बादशाह मॅन फ्रॉम देवीचा पाडा बाबू शाह यांचा आवाज ऐकला. त्याच्या समवेत पेण परिसरातील ज्युनियर सिद्धूबाजी म्हणून ज्यांची ओळख आहे अमितजी म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहिली. आणि आजच्या दिवसात खरं तर ज्यांच्या आवाजानं ही क्रीडानगरी मंत्रमुग्ध झाली. व्हॉइस ऑफ कल्याण नेतवली तिसगाव परिसरातील एक गोड आवाज खरं तर प्रथमेशजी ठाकूर सर खरं तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहेत. ते लोक भले समालोचन क्षेत्रात मोठी मोठी नावं आहेत. कुणालजी दाते असतील, चंदू शेट्टे, आवर्जून आम्ही उल्लेख करू जयेशजी भोसले यांना सुद्धा आम्ही फॉलो करतो. कमालीचं समालोचन त्यांचंही राहतं. बऱ्याचशा उरण पनवेल परिसरातील स्पर्धा ते सुद्धा कव्हर करत असतात. परंतु त्यांचा अनुभव खूप आहे. परंतु कमी अनुभवामध्ये अगदी
नावालौकिकाला आलेलं समालोचन क्षेत्रातलं नाव म्हणजे प्रथमेश ठाकूर. शेवटच्या सत्रामध्ये त्यांचा सुद्धा आवाज आपण ऐकूयात. होते पुन्हा एकदा सामन्याकडे, जिथे सामना रंगलाय वहाळ विपक्ष धानसर. कोण होईल सुपर 12 मध्ये दाखल, यासाठी ही लढत आपण पाहणार आहात. दोन्ही संघांमधील तुल्यबळ अशी लढत, मातब्बर असे दोनही संघ आहेत, परंतु बाजी कोण मारेल? क्रिकेटचा खेळ आहे, कोणता तरी एकच संघ जिंकेल. आता मात्र कोण जिंकेल? परंतु इथे मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाजी करत असताना तुम्हाला कष्टसाध्य गोलंदाजी करावी लागेल. तुमचे प्रामाणिक कष्ट उपासण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे आणि ही प्रामाणिक कष्ट तुम्ही मैदानामध्ये करणं आवश्यक आहे. पहिला बॉलला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार झाला कैलास, तर सामना करेल प्रयास कोळी, ज्याच्या नावावर या हंगामामध्ये तब्बल मालिका वीराच्या 2 बाईक राहिल्या. तो प्रयास कोळी स्ट्राईकवर. पहिला बॉल पुढे येऊन सरसावत बॉल बॅक ड्राईव्ह, एक धाव जरूर पूर्ण करण्याच्या नादात इथे मात्र काय घडलंय? अति घाई आणि संकटात नाही, अगदी सहजरित्या रनआउट करण्यात यश आलं असतं, परंतु इथे मात्र घाई केल्या. काय म्हणाल प्रथमेश सर? हीच थोडी घाई झाली, खरं तर तारांब झाले. तिकडे क्षेत्ररक्षक चाचपडत होते. प्रथमतः बॉल मिळाला, त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल राहिला, बॉलला गॅदर करण्यामध्ये असफल राहिला आणि तिथे यस्टनवरती लागला तो हात. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पाठलाग करायचा तो खेळाचा उत्तरार्धामध्ये 28चा. कठीण समीकरण नसेल तितकंसं न्यू यंगस्टर्स कार्यालयीन वहालसाठी, पण गोलंदाजी जर चांगली झाली तर शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच जाईल. पुढचा बॉल पुढे सरसावत फटका खेळला गेला पुन्हा एकदा, पण यावेळेस डीपमध्ये मिड विकेटला बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत तैनात, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक श्री गणेश, पहिली धाव अंकित धावफलकावर. नक्कीच धावसंख्येला आकार, धावसंख्येला उकार आला 1च्या मदतीने प्रयास कोळी. पहिल्या बॉलवर जरूर थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालेलं सलामीच्या जोडीमध्ये, परंतु आता मात्र एक यशस्वीरित्या 1 धाव पूर्ण केल्या. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहताय कैलास. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत या 2 चेंडूंवर राहिले. दोन्ही चेंडू अगदी अचूक लाईन आणि अचूक लेंथवर पाहायला मिळतात. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर. चेंडू करतोय सीमा रेषेचा सफर. धावा मिळतील 4 दुसऱ्या रजनीतील, शेवटच्या फेरीतील, शेवटच्या लढतीतील पहिला चौकार. गुडलँड स्पॉटवर पडला होता, परंतु फक्त दिशा दिले. पॅडल स्वीपचा स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. 38 सर्कलला क्लिअर करत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. पुढचा बॉल यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता, मागचा पाय वाकवत ऑन साईडला फटका सजवायचा होता, परंतु बॅटाने बॉलचा काहीसा संपर्क नाहीये. तिथे डॉट बॉल आला. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार खेचला होता. सलामीला फलंदाज आपण पाहिलं समीर, ज्याने 400च्या स्ट्राईक रेटने खरं तर सुरुवात केली होती, परंतु पुढच्याच बॉलवर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजानं, डॉट बॉल मिळवला. रिव्हर्स अटेम्प्ट केला, जरूर गॅप भेदण्यामध्ये यश आलं नसेल, परंतु एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केले. 1च्या मध्ये संघाची टोटल जाऊन पोहोचत्या 6च्या घरात, माफी असावी. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 6च्या घरात. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा शेवटचा बॉल टाकण्यासाठी कैलास तयार झाला. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकाला खरं तर युटिलाइज करू शकले नाही, कॅपिटलाइज करू शकले नाही, बट लास्ट बॉलवरती आलेला हा चौकार हे षटक कॅपिटलाइज करेल. सुरुवातीला असं वाटलं पहिल्या 5 मध्ये जिथे धावा बनत नव्हत्या तेव्हा न्यू यंगस्टर वाल संघ असं वाटलं की या षटकाला कॅपिटलाइज करू शकत नाहीये, पण त्यानंतर आलेला हा चौकार सांगतोय येस डेफिनेटली हे षटक युटिलाइज होत आहे. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. आता उर्वरित समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि विजयासाठी 18 धावांची गरज असेल. नक्कीच रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 18ची गरज आहे. प्रगतीपथावर जिथे 18 मध्ये 18ची गरज आहे, इथूनही सामना आम्ही जिंकू शकतो
ही मात्र जिद्द आता मनामध्ये ठेवावी लागेल बॉलिंग करत असताना धानसर संघाला. कारण 18 मध्ये 18 जरी रन बॉल इक्वेशन असेल परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये टार्गेट जेवढं छोटं ना मॅचमध्ये मजा तेवढी जास्त येते. येस डेफिनेटली. पण पाहूया 18 बॉल 18ची गरज. बॅटिंग ऑर्डर फार डीप आहे न्यू यंगस्टर बॉलसाठी, त्यामुळे तितकेसं कठीण काही राहणार नाही त्यांच्यासाठी. पण पाहूया बॉलिंग मार्कमध्ये पारस त्यांना तुम्ही पाहतात. ओहो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात ठेवण्यात आले. खेळ ओळखून होते. खरं तर या फलंदाजाचा तिथे अचूक झेल संपादित केलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. आई नंदादेवी मंडप डेकोरेटेड डिझाईन लाईट इव्हेंट फार सुंदर करतात. आज फार इम्प्रेस केले त्यांनी, कारण डे सेशनमध्ये आम्ही इव्हेंट कव्हर करून आलो होतो, त्यामुळे थोडी चिंता होती की नाईटमध्ये आवाजाची काळजी घ्यावी कशी. पण इथे खरंतर या संपूर्ण डीजे ऑपरेटरने आमच्या आवाजाची योग्य ती काळजी घेतली. धावा गोलंदाजीच्या शैलीवरती मला तर वाटतं आक्षेप घेतलाय. तिसरे पंच येऊन MD भाई या आपण टेक्निकल रूममध्ये आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आपण नजर ठेवणार आहोत. चला मॅच स्टार्ट करा. आपण मॅच चालू करा लगेच. गोलंदाज सज्ज होते. पारस बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू हाताळला गेला. गोलात टाकण्याचा प्रयत्न. हाफ हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला. समोर क्षेत्ररक्षक आहेत. सेकंडचा कॉल हा ना बट यदा कदाचित धावले असते तर रन पूर्ण झाली असती, पण नाही, नकार दिला आणि तो योग्य देखील. सिंगलने धावफलक पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती 11 11 धावा पटलावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 11-1 ही स्थिती आपण पाहता. बॅटिंग करत असताना संघ पाहताय आपण न्यू यंगस्टर स्काय 11 बहाळ. 11-1 आता विजयासाठी समीकरण येणारे 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. 18 मध्ये 18ची गरज असताना आपण पाहिले समीरचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सजवलेला होता. जरूर अगदी प्लॅनिंगच्या नुसार बॉलिंग चालू आहे आतापर्यंत मैदानामध्ये, परंतु पुढचा बॉल कशा प्रकारे टाकेल, कारण आता गोलंदाजीच्या शैलीवर थोडा आक्षेप घेतला गेलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. प्रयास याला स्ट्राईकला आपण पाहताय. यंदाच्या हंगामातील रायगड टेनिस क्रिकेटमधील चर्चेतलं नाव अर्थातच प्रयास कोळी ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लो स्कोरिंग सामना आपण जरूर पाहता, परंतु मॅचमध्ये मजा येईल यात मात्र काही शंका नाही आहे, कारण धानसर संघाकडे सुद्धा तेवढेच ताकदवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. जरूर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र सोडून दिला. व्हाईट बॉल आलाय अवे फ्रॉम द बॉडी. स्क्वेअर चेंडू. चला तिसरे पंच इथे आहेत. प्रयास तिसरे पंच आमच्या टेक्निकल रूममध्ये आहेतच, ते पाहतायत पहिला बॉल, प्रत्येक बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु व्हाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येत जरूर भर होईल. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या 12च्या घरात जाऊन पोहोचल्या. आता विजयासाठी समीकरण आहे. तिसरे पंच इथे आहेत. चला चला मॅच सुरू ठेवायचे. पंच इथे आहेत. हा डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या थांबली. 12च्या घरात विजयासाठी समीकरण आहे. 14 बॉल आणि 16ची गरज.
15 बॉल 16ची गरज असताना हा चेंडू डॉट बॉल आला. फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच आता ऑन फील्ड मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहताय पारस याला. कृपया निर्णयाचा सन्मान करा. तिसरे पंच, तीनही पंच आहेत, तिन्ही क्वालिफाईड पंच आहेत. योग्य तो निर्णय तुमच्या समोर येईल. कृपया निर्णयाचा सन्मान करा. चल हा डॉट बॉल आला. अर्थातच 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामधील टीमची टोटल जाऊन पोहोचल्या, सॉरी 3च बॉल संपले त्या षटकातील. पंच हा बॉल फेअर बॉल आहे ना? डॉट बॉल. अर्थातच पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर सिंगल आणि तदनंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. अर्थातच 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आता विजयासाठी 14 बॉल आणि 16ची गरज. पुढचा बॉल लोवर फुल टॉस. ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू निघून चाललाय गॅप मध्ये. सुईमधून धागा ओवा या उक्तीप्रमाणे गाळलेल्या जागा भरा. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. आता विजयासाठी 13 बॉल आणि 12ची गरज. या षटकातील शेवटचा बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावर. पारसचं हे षटक इव्हेंटफुल षटक राहिलंय. या षटकाची चर्चा बऱ्याच काळ राहील. पुढचा बॉल हवेत आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 1 बाउन्स इन टू द फॅन्स ओव्हर द रोप. कटआउटला ठोकणारा. चौकार. आता शेवटचा या षटकातला शेवटचा बॉल होता, त्याच्यावर चौकार आला. संघाची धावसंख्या 20च्या घरात. आता विजयासाठी समीकरण 12 बॉल आणि 8 धावा. 8 धावा, 12 चेंडू, 12 चेंडू, 8 धावा. आता मात्र कशा प्रकारे चेस केल्या जातील. शेवटचे 2 बॉलवर कम्मालीचं कमबॅक पाहायला मिळालं बॅटिंग करत असताना वहाड संघाचा, जिथे 2 चौकार ठोकणारा फलंदाज ठरला प्रयास कोळी. याचा उल्लेख आम्ही आवर्जून केला होता. प्रयास कोळी चर्चेतलं नाव सध्याच्या हंगामामधलं, ज्याच्या नावावर 2 मालिकावीराच्या बाईक आहेत. वय वर्ष 17. या वयामध्ये ज्याच्या नावावर मालिकावीराच्या 2 बाईक आहेत. बरेचसे खेळाडूंचं आयुष्य निघून जातं, परंतु बाईक हे त्यांचं स्वप्नच राहून जातं. परंतु या खेळाडूचं नशीब म्हणा किंवा या खेळाडूची किंबहुना मेहनत म्हणा, नक्कीच 18 वर्ष नाही झालीत म्हणजे अर्थातच लायसन्स सुद्धा अजून नाही आहे. म्हणजे बाईकवर तो मॅच खेळायला येताना सुद्धा बाईकवर पाठी बसून येतो, परंतु त्याच्या नावावर 2 बाईक आहेत. ही मात्र विशेष बाब राहिले. बॅक टू क्रिकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रवीण तयार झाला. राईट आर्म राऊंड द विकेट ना. पहिला बॉल ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. अलॉंग द कार्पेट वाईड इस लॉंग ऑनला. चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव जरूर पूर्ण केले. एकापेक्षा अधिकचं काही नाहीये, कारण तिथे प्रयासला माहिती आहे की त्याला स्ट्राईक घेणं जास्तीचं जरुरीचं आहे. विजयासाठी समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 7ची गरज आहे. 11 बॉल 7 धावा. प्रयास कोळी कशा प्रकारचा पवित्रा आकारतोय हे मात्र पाहण्याजोग्य आहे. आक्रमक पवित्रा आकारतोय का डिफेन्सिव्ह पवित्रा आकारतोय, कारण समीकरण सोपं आहे. 11 बॉल आणि 7 धावा. एखादा मोठा फटका खेचेल का मात्र सिंगल डबलला प्राधान्य देईल. यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे यष्टीरक्षक अगदी सहजरित्या चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने संघाचं समीकरण आता बदलते. इक्वेशन इज चेंज. 10 बॉल आणि 7 धावा. उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 7ची आवश्यकता आहे. 7 रन्स नीडेड इन 10 बॉल्स. पुढचा बॉल. इथे मात्र कलात्मक फटका पाहायला मिळाला. नेत्रदीपक स्ट्रोक.
चेंडू निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. यस नक्कीच प्रयास कोहलीच्या वैयक्तिक इनिंगचा विचार केला तर 8 बॉल आणि 17 या धावसंख्येवर खेळते. विजयासाठी समीकरण 9 बॉल आणि 3 धावा. लोवर फुल टॉस, आकाशाला गवसणी घालणारा फटका, परंतु हा फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जरूर असता, परंतु त्याच्याकडून झालेली चुकी. इथे मात्र झेल झालाय जमिनीला दान, प्रयासला मिळालाय जीवनदान. जरूर एकच धाव तिथे मिळेल, एकापेक्षा अधिकचं काही नाहीये. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. आता विजयासाठी समीकरण आहे येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 ची गरज. 8 बॉल 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहता प्रतीक. प्रतीकसाठी पुढचा बॉल ठोकलाय ऑन साइडला.